नमस्ते. स्वागत आहे हर्ट टू हर्टमध्ये. आज भाऊबीज. आज प्रत्येक भाऊ बहीण एकत्र असणारच आहेत. बहीण भावाला ओवाळणार आणि भाऊ ओवाळणी म्हणून तिला काही ना काहीतरी टाकणार. पैसे असतील, साडी असेल किंवा आणखीन काहीतरी वस्तू असेल तर ती तिला आज नक्की मिळणार. आणि इथे भावाला असं वाटणार की मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि बहीणही खुश होणार. तर मला असं वाटतं की आपण पारंपरिक पद्धतीने ही जी भाऊबीज करतो ती करणं तर गरजेचं आहेच रीतिरिवाजानुसार. पण अशी भाऊबीज होऊ शकते का की आजच्या दिवशी बहीण आणि भावाने खूप सारा वेळ एकत्र घालवला, एकमेकांशी खूप गप्पा मारल्या, अनेक विषयांवर गप्पा मारल्या आणि आजचा दिवस हा बहीण भावासाठीच असतो तर त्यांनी खऱ्या अर्थाने तो एकमेकांसाठी घालवला. बहीण भावाकडे आली असेल, भाऊ बहिणीकडे आला असेल, काही असेल, परंतु आजच्या दिवशी ते किती एकत्र राहिले, किती त्यांनी एकमेकांची सुखदुःख शेअर केली. भावाने बहिणीला हे विचारलं का की तू कशी आहेस, तुला तुझ्या आयुष्यात काही अडचणी आहेत का, तुला काही दुसऱ्या गोष्टींची काही चणचण आहे का. तू माहेरच्या माणसांना खरं तर मुली कधी आपल्या तक्रारी जास्त सांगत नाही, ते माहेरच्या लोकांचा नेहमीच विचार करतात. त्रास असेल तरी पण ते माहेरच्या लोकांपासून कसा लपवता येईल ह्याचा आटोकाट प्रयत्न मुली करत असतात. आणि तर या दिवशी भावानी हे नक्की विचारायला हवं की तू आज बोल, मन मोकळं बोल, कारण आज हा दिवस फक्त आपल्या दोघांसाठीच आहे. तर हक्क आहे तुझा, तू सांग मला की तुला काही प्रॉब्लेम आहे का. प्रॉब्लेम हा पैशाच्या स्वरूपातच असायला पाहिजे असं काही नाही आहे, बाकीचेही प्रॉब्लेम असतात. तर भावाला बहिणीनं पैशाचा विषय काढला की इतकं काही दचकून जायची गरज नाही आहे. त्यांनी फक्त म्हटलं की तू काळजी करू नको, मी नेहमी तुझ्यासोबत आहे असं म्हटलं ना तरी त्या बहिणीला ते खंबीरपणाचे शब्द आयुष्यभर पुरतात आणि त्या शब्दांवर ती तिची कितीही संकट पेलू शकते. पण खऱ्या अर्थाने या गोष्टी घडतात का हे बघायला हवं आहे. भावानी तिला किती वेळ दिलाय आज आणि तिच्या किती किती समस्या जाणून घेतल्यात आणि तिला किती आधार दिलाय. या जर गोष्टी होत असतील तर याच्यापेक्षा आणखीन चांगली भाऊबीज कशी होऊ शकेल. आणि बहिणीने त्याला विचारायला हवं आहे की आम्हाला रोजच तुझ्याशी इतकं बोलता येत नाही, येता जाता येत नाही, एवढा वेळ आपल्याला एकमेकांसोबत घालवता येत नाही. आज आपण भेटलोच आहोत तर तूही सांग की तुझं कसं चाललंय, तुला काही प्रॉब्लेम्स आहेत का, मी तुला काही मदत करू शकते का किंवा काय. तर या मनमोकळ्या गप्पा एकमेकांसोबत होणं फार गरजेचं आहे आणि हे नातं टिकवून ठेवण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावणारी ही गोष्ट आहे की बहीण भावाच्या नात्यात एक आरोग्यदायी संवाद असतो का. आणि या संवादाच्या बळावर ते एकमेकांचं आयुष्य खूप छान पद्धतीनं पुढे नेऊ शकतात. आता काही जण म्हणतील की बोलून दाखवल्यानंतरच प्रेम असतं का, तर असं काही नाही आहे. प्रेम एकमेकांच्या मनात असतं, परंतु कधी कधी हे सगळं बोलून दाखवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आपल्या काय असं कपाळावर लिहून येणार नाही आहे की मला तुझ्याबद्दल काय काय वाटते, मी किती काळजी करतो किंवा मी कसा तुझ्या पाठीशी आहे. हे बोलून दाखवल्यानंतर जितकं छान पद्धतीनं कळेल आणि जितकं छान तिला आधार मिळेल ते मनात ठेवून आणि असं सायलेंट पद्धतीनं नक्कीच मिळणार नाही आहे. त्यामुळं बोलणं फार गरजेचं आहे. एकमेकांच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त असं होतं कामा नये की आज भाऊबीज आहे, सणासुदीचे दिवस आहेत म्हणून आपण भावाकडे गेलो आणि तो सगळा पारंपरिक कार्यक्रम उरकला आणि घाई गडबडीत आपण परत आलो आणि हे सगळं फक्त एक करायचं आहे म्हणून हे सगळे विधी केले आणि आपल्या आपल्या कामाला निघून गेले आणि फक्त कीप कनेक्टेड म्हटलं तर असं नाही चालणार. प्रत्येक नात्याला हा वेळ देणं फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक गोष्ट ही त्याचा खुराक मागते. जसं की आपल्याला यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींचा खुराक देणं खूप गरजेचं असतं, तसं नातं टिकवण्यासाठी त्याला त्याचा खुराक देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि या गोष्टी आपण तेवढ्या गंभीरपणे घेत नाही आणि म्हणून कधी कधी आपल्या नात्यात ना खूप खटके उडतात आणि ते का उडतात हे आपण कधीच बघत नाही. याच्या मुळाशी आहे की आपला एकमेकांसोबत संवाद नसतो. एकमेकांना एकमेकांबद्दल प्रेम तेव्हाच वाढणार आहे जेव्हा आपल्यात एक सुसंवाद असेल आणि संवादाला पैसे नाहीत लागत. प्रत्येक गोष्ट ही पैशातच मोजली गेली तरच ती छान असते असं काही नाही आहे. पैसा लागतो का, तर नक्कीच लागतो, पण पैशाच्या सोबत अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे नातं टिकवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण
ते नातं टिकवण्यासाठी त्याला तेवढा वेळ देणं महत्त्वाचं आहे, त्याची तेवढी काळजी घेणं महत्त्वाचं आहे, त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि हा फक्त एक सुसंस्कार आहे म्हणून करून आपण जिकडच्या तिकडे झालो तर याला काहीच अर्थ नाही आहे. आणि बहीण जेव्हा सासरी येते तेव्हा ह्या पण गोष्टी नक्की होतात की तिच्या घरची मंडळी किंवा तिच्या जावा भावा कुणीही असेल तर भावाने काय ओवाळणी घातली, साडी घेतली तर कसली घेतली, किती रुपयांची घेतली, या चर्चा होतातच. तर मला असं वाटतं की किती रुपयांची साडी घेतली याच्यापेक्षा त्या भावाने आज बहिणीचा तो दिवस कसा छान बनवला आणि तिला किती आधार दिला आणि तिच्या किती समस्या त्याने बोलून मोकळ्या केल्या आणि तिला खूप छान पद्धतीनं आनंदानं तिला आपल्या घरी पाठवलं, तर याच्यापेक्षा छान भाऊबीज अजून काय होऊ शकते. मोबाईलमुळे म्हणा किंवा या सोशल मीडियामुळे म्हणा आपण नेहमीच एकमेकांच्या टचमध्ये असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण एकमेकांच्या सोबतच आहोत. पूर्वी ही साधनं इतकी नव्हती, त्यामुळे एकमेकांना भेटणं, एकमेकांशी बोलणं या गोष्टी जरा दुर्मिळ होत्या आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला एकमेकांच्याबद्दल जास्त ओढ होती. पण आता आपण नेहमीच संपर्कात असल्यामुळे हे प्रेम आपलं थोडंसं कमी झाल्यासारखं असतं. तर असं होऊ न देता सोशल मीडियाचं प्रेम आणि आपलं एकमेकांच्या सोबत भेटून जे प्रेम असतं या प्रेमात खूप अंतर असतं. तर आपल्याला हे सोशल मीडियाचं प्रेम नको आहे. आपल्याला खरोखर एकमेकांच्या सोबत तितक्या आत्मीयतेनं राहायचं आहे. त्याच्यासाठी आपण नक्की ही भाऊबीज एका वेगळ्या पद्धतीनं साजरी करूयात. तर आजच्या भाऊबीजेच्या दिवशी भावाचं हे कर्तव्य राहील की ओवाळणीसोबतच तिला ही खात्री देऊया की तू काळजी करू नको, मी आयुष्यभर तुझ्या पाठीशी आहे. आणि बहिणीची ही जबाबदारी राहील की भलेही भावाने तिला कमी देऊ किंवा जास्त देऊ, काहीही देऊ, पण आपल्या भावाचं प्रेम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचं आयुष्य चांगलं जाणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट कमी मिळाली तरी चालेल, आपण त्याच्यावर राग नाही धरूया, पण एकमेकांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम असणं, खात्री असणं की आपण सगळे संकटात एकमेकांच्या सोबत आहोत, ही एक भावनाच बहीण भावाच्या नात्याला खूप बळ देऊन जाईल. आणि याच्यापेक्षा सुंदर ओवाळणी अजून काय असणार आहे.